शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। दिनांक 18/1/2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या मारुती इको व्हॅनवरील चालक व कुरिअर पोच करणारे त्यांचे 2 कामगार मुंबई ते नाशिक असे सोने चांदी दागिन्यांचे कुरिअर घेऊन जात असताना गोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब ते मुंडेगाव शिवारात कारमधून आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून लोखंडी रॉडचा धाक दाखवून 4.5 किलो सोन्याचे दागिने तसंच बिस्किटे 135 किलो चांदीचे दागिने, चांदीचे विटा, मोबाईल फोन असा एकूण 3,67,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल धाडसी दरोडा टाकून जबरीनं चोरून नेला। सदर घटनेबाबत घोटी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग सुनील भामरे यांनी सदर दरोड्याच्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देत मार्गदर्शन केलं होतं। त्यानुसार गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसंच घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील यांच्या पथकांनी या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शींनी बघितलेल्या आरोपींचं वर्णन तसंच त्यांची बोलीभाषा तसंच घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे, उपलब्ध पुराव्यांचं तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील दरोडेखोर हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याचं निश्चित केलं। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा तसंच घोटी पोलिसांच्या पथकांना आग्रा इथं रवाना करण्यात आलं। पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांनी अतिशय थंड हवामानात सतत 3 दिवस अहोरात्र पाळत ठेवून आग्रा जिल्ह्यातील खेरागड तसंच इटोरा परिसरातून आरोपी देवेंद्र सिंग उर्फ करवा सतवीर परमार वय 33 वर्ष राहणार नौनी तालुका खेरागड जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश, आकाश रामप्रकाश परमार वय 22 राहणार नौनी तालुका खेरागड जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश, हुबसिंग मुल्ला सिंग ठाकूर माजी सैनिक वय 42 राहणार चकवरा जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान, शिवसिंग बिजेंद्र सिंग ठाकूर वय 45 राहणार नगला उद्या रोड खेरागड तालुका खेरागड जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश, जहीर खान सुखा खान वय 52 राहणार खेरागड जिल्हा आग्रा यांना शिताफीनं ताब्यात घेतलंय। सदर आरोपींना कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार सत्येंद्र सिंग यादव राहणार भोजपूर आग्रा, दालचंद गुर्जर राहणार नगला माधव तालुका खेरागड राज्य उत्तर प्रदेश तसंच नंदुगारे चालक राहणार बहादुरी तालुका चांदवड नाशिक यांच्यासह गत आठवड्यात मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब ते मुंडेगाव शिवारात एका कुरिअर व्हॅनवर दरोडा टाकून सोन्या चांदीचं कुरिअर असलेलं पार्सल जबरीनं लुटमार केल्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या 5ही आरोपींना विचारपूस केली असता यातील आरोपी आकाश परमार याने यापूर्वी जय बजरंग कुरिअर सर्व्हिस मुंबई इथं कुरिअर बॉय म्हणून काम केलंय। कुरिअर पार्सल पोहोचवण्याकरता जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या डिलिव्हरी व्हॅन तसंच कुरिअर कोणत्या शहरात कधी जातात याबाबत त्याला सर्व माहिती होती। सदर गुन्ह्यातील कुरिअर व्हॅन मारुती इको कार MH12 UJ 1948 या व्हॅनचा फोटो आरोपी आकाश परमार याच्याकडे होता। तसंच यातील मुख्य सूत्रधार देवेंद्र सिंग उर्फ करवा याच्यावर यापूर्वी गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यात या गुन्ह्याप्रमाणेच महामार्गावरील वाहनातून सोने चोरी केल्याचा गुन्हा दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे। त्याने त्याचे साथीदार आरोपी आकाश परमार याच्याशी संपर्क साधून कुरिअर सर्व्हिसच्या डिलिव्हरी व्हॅनची माहिती घेतली। त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदारांसह कुरिअर व्हॅनमधून सोने चोरी करण्याचा प्लॅन केला। ठरल्याप्रमाणे वरील सर्व आरोपींनी आग्रा येथून निघून मुंबई आग्रा महामार्गाने एका इर्टिगा तसंच एक वॅगनार कार घेऊन घोटी टोल परिसरात घटनेच्या 2 दिवस अगोदर टेहाळणी केली। त्यानंतर 18/1/2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या मारुती इको व्हॅनचा घोटी टोल परिसरातून पाठलाग करून माणिकखांब ते मुंडेगाव शिवारात सदर व्हॅनला त्यांची इर्टिगा कार आडवी लावून चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून कुरिअर डिलिव्हरी बॉय यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून सोने चांदीचं पार्सल असलेले एकूण 3,67,55,000चं सोने चांदीचे दागिने असा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीनं घेऊन गेले असल्याचं तपासात समोर आलंय। 4 किलो सोनं आणि 135 किलो चांदी असा 3,67,00,000 रुपयांचा माल हा गेलेला होता। आता याच्यामध्ये 2.5 किलो सोनं आणि 45 किलो चांदी असा जवळपास 2.25 कोटी रुपयांचा माल आम्ही हस्तगत केलेला आहे। गुन्ह्यामध्ये आरोपींनी जे 2 वाहनं वापरली ती वाहनं देखील आम्ही आता हस्तगत केलेली आहे। आरोपी हे सगळे
आग्रा या ठिकाणची रहिवासी आहेत. एकच याच्यामध्ये ड्रायव्हर आहे, तो चांदवड या ठिकाणचा रहिवासी आहे, ज्याची गाडी त्यांनी शेवटी वापरलेली आहे. तर तो गाडीचा एक ड्रायव्हर आणि त्याचा मालक असे 2 या ठिकाणचे रहिवासी आहेत. परंतु गाडीचा मालक देखील मूळ आग्र्याचाच आहे, तो सध्या चांदवडमध्ये राहतो. तर एकंदरीत 8 आरोपी आहेत, त्यातले 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. सर, आर्मीचे रिटायर्ड अधिकारी नाही, याच्यामधले जे 3 आरोपी आहेत ते माजी सैनिक आहेत असं निष्पन्न होत आहे तपासामध्ये. तर हे 2 दिवसात जे सोनं आहे याच्यामध्ये 2 किलो जवळपास सोनं आणखी शिल्लक आहे आणि चांदी देखील काही रिकवर करणं बाकी आहे. याच्यामध्ये आता आरोपींना आम्ही प्रोड्यूस करतोय आणि याच्यानंतर त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्याच्यामध्ये आम्ही पुढचा तपास करून उर्वरित जो माल आहे तो आता आम्ही रिकवर करू. नाही, पण जे सोनं काही त्या आरोपींकडे जे सापडलं त्यांनी काही यापूर्वी विकलेलं आहे का, म्हणजे तसं काही होत आहे का? नाही, ज्यांच्याकडं काही लोकांकडे जे सोनं होतं ते आपण त्यांना आग्रा या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इंट्रॉगेशनमधून जेवढं सोनं आणि चांदी आपल्याला मिळाली ती आपण हस्तगत केलेली आहे. आता उर्वरित जी काही रिकव्हरी अजून शिल्लक आहे तर ती रिकव्हरी यांच्या PCR घेतल्यानंतर आम्ही पुढं त्यांच्याकडून ती रिकव्हरी करू. तर याच्यामध्ये कोणी सोनार इन्व्हॉल्व आहे का? कारण एवढं मोठ्या संख्येने कोणी घेणार नाही ना सोनं, कुठे विकणार होते? नाही, याच्यामध्ये ही जी म्हणजे पार्सल पाठवायचं जे काम नियमितपणे चालत होतं त्याच्यामध्ये काम करणारा जो आकाश परमार नावाचा जो मुलगा होता याने अनेक दिवस त्या कुरिअर कंपनीमध्ये काम केलं आणि मागच्या साधारणतः 1 महिन्यापासून त्यांनी ते काम सोडलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला ह्या सर्व ट्रान्सपोर्टची व्यवस्थित माहिती होती आणि तीच माहिती त्याने पुढं मुख्य आरोपीला दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या आरोपींनी एकत्रितपणे हा गुन्हा केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही सोनार याच्यामध्ये काही सहभागी आहे असं कुठं तपासामध्ये अद्यापपर्यंत निष्पन्न झालेलं नाही. या सर्व आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची 9 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणी पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचं पथक करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, पोलीस हवालदार सागर काकड, शांताराम गुगे, योगेश पाटील, सुधाकर बागुल, पोलीस नाईक हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, पोलीस कॉन्स्टेबल नौशाद शेख तसंच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलीस नाईक रामकृष्ण लहामटे, मिलिंद पवार, चालक पोलीस हवालदार भूषण थोरमिसे यांच्या पथकानं वरील दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून ही कामगिरी यशस्वी केली आहे. पोलीस पथकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करून सर्वांचं अभिनंदन केलं. वृत्तसंकलन व्हिजन न्यूज नाशिक. नितीन बोराडे, न्यूज टुडे नाशिक. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, घोटी.